मोठ्या प्रमाणावर तुमच्या घराबाहेर जमलेले आहेत. तुम्ही जी 2 दिवसापासून आनंद दिघे यांच्या बाबत भूमिका मांडता आहात त्याचे पडसाद शिंदे शिवसेनेतही उमटत आहेत. तुम्हाला त्यांच्या आमदारांकडून धमकी देण्यात आलेली आहे की घरात घुसून संजय राऊत यांना आम्ही मारू. हे जे कोणी बोलतात त्यांना आनंद दिघे समजले नाही, त्यांना आनंद दिघे माहीत नाही. त्यांचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे, त्यांनी एक सिनेमा काढला म्हणून त्यांना आनंद दिघे समजलेत का नाही. सिनेमातल्या त्यांच्या 90% गोष्टी या खोट्या आणि भंपक आहेत. आणि गद्दार जर आमच्यावरती चाल करून यायला लागले, गद्दार तर कठीण आहे. अशा गद्दारांच्या वल्गना आम्ही खूप पाहिल्या आहेत इतक्या वर्षामध्ये. त्याच्यामुळे कोण राजेश मोरे तुम्ही म्हणता मला माहीत नाही, येऊ द्या, काय हरकत नाही. नाही, पण काल तुम्ही जी आनंद दिघे यांच्याविषयी भूमिका मांडली, तुम्ही म्हटलं की राजन विचारे यांचा खरं तर त्यामुळे एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या राजकारणात उदयास आले. प्रताप सरनाईक असं म्हणतात की राजन विचारे नावाच्या दगडाला एकनाथ शिंदेंनी शेंदूर फासला त्यामुळे ते खासदार होऊ शकले. प्रताप सरनाईक नावाच्या धोंडाला कोणी शेंदूर फासला? उद्धव ठाकरेंनीच फासला ना. बघा, हे सगळे प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे वगैरे वगैरे जे लोक आहेत त्यांचं कर्तृत्व काय आहे, काय त्यांनी शौर्य दाखवलं मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी. त्यांनी या विषयावर बोलू नये. प्रताप सरनाईक यांच्या आधीपासून राजन विचारे हे पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. हे तुम्हाला माहिती आहे का? प्रताप सरनाईक अनेक पक्ष फिरून शिवसेनेमध्ये आमदार होण्यासाठी आले आणि मंत्री होण्यासाठी त्यांनी बेईमानी केली. त्यांच्या घरावरती ईडीच्या धाडी पडल्या, बरोबर. त्यानंतर ते पळून गेले. हा त्यांचा इतिहास आहे. त्यांनी राजन विचारे किंवा अन्य तिकडे जे आमचे शिवसैनिक आहेत ठाण्यातले त्यांच्याविषयी न बोललेलं बरं, कोणीच बोलू नये. मी वारंवार सांगतो की जर राजन विचारे यांनी त्याग केला नसता तर एकनाथ शिंदे दिसलेच नसते. विधानसभेचं तिकीट जेव्हा शिंद्यांना देण्यात आलं ते त्यांना देण्यात आलेलंच नव्हतं. बाळासाहेब ठाकरेंनी ते सतीश प्रधान यांना दिलं होतं. हे जर खोटं असेल तर शिंद्यांनी सांगावं. सतीश प्रधान यांची उमेदवारी नक्की झाली कोणत्या निवडणुकीतलं म्हणतात? पहिली ज्या वेळेला त्या प्रथम आमदार झाले तेव्हा, आणि त्यांना जे तिकीट मिळालं ते उद्धव ठाकरे यांनी दिलं. मी त्याला साक्षीदार आहे. त्यांच्यासाठी कोण मध्यस्थी करत होतं, कोणत्या पद्धतीनं करत होतं, ते आमच्याकडे इथे किती वेळा आले. त्यासाठी सतीश प्रधान हे ज्येष्ठ नेते आहेत, शिवसैनिक आहेत. त्यांना माननीय शिवसेना प्रमुखांनी उमेदवारी दिलीच होती. एबी फॉर्म दिला त्यांना. त्यांच्या कपाळाला देवीचं कुंकू लावलं आमच्यासमोर. आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तेव्हाही अशा पद्धतीनं काही भाष्य केलं आणि त्यांना ते तिकीट दिलं. पण याचा अर्थ पहिल्यापासून त्यांची वृत्ती ही ओरबडून घेण्याची आणि निष्ठा वगैरे गप्पा त्यांच्याबरोबरच्या लोकांनी कधीच मारू नये. मी वारंवार त्यांनी गप्प राहायला पाहिजे. त्यांना जर कोणी निष्ठावंतांनी 4 जोडे मारले तर त्यांनी ते खायला पाहिजे. 4 जोडे. आणि त्याच्यावरती आता आमचा विषय संपलेला आहे. आम्ही एक भूमिका मांडली. ती भूमिका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी, आनंद दिघे साहेबांविषयी सुद्धा नाही, की शिवसेना प्रमुखांच्या बरोबर आम्ही कधी कोणाचं, जिल्हा प्रमुखांचा, उपनेत्यांचा फोटो कधी लावला नाही. नेत्यांचाही लावायला आम्हाला भीती वाटते. आणि या नवीन प्रक्रियेमध्ये, या गद्दार सेनेच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी ही प्रक्रिया सुरू केल्यावरती तुम्ही नरेंद्र मोदींपेक्षा, अमित शहांपेक्षा, देवेंद्र फडणवीसपेक्षा दिघ्यांचा फोटो नक्की मोठा वापरा. तुम्ही मोदींसमोर बाळासाहेबांचा फोटोही मोठा वापरत नाही. हे माहिती आहे का तुम्हाला? एवढी तुमची फाटते हातभर.
ह्यांचा पक्ष जो आहे हा भविष्यामध्ये भाजपात विलीन होतो आहे. हे मी वारंवार सांगतोय आणि मी जेव्हा सांगतोय तेव्हा ते सत्य होतं. यांना भाजपात विलीन व्हावं लागेल. काय हवं ते करा. हा संजय राऊत कच्च्या गुरूचा चेला नाही. हा बाळासाहेब ठाकरेंचा चेला आहे आणि आयुष्यभर त्याने शिवसेना, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, ठाकरे कुटुंब यांच्याबरोबरच इमान एतबारे राहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या धमक्या ज्या असतात ना, या धमक्या या गांडूने आम्हाला देऊ नये. आम्हाला जेव्हा ईडीने धमकी दिली, अमित शहाने धमकी दिली, तेव्हा मी तुरुंगात गेलो, पळून नाही गेलो. ये म्हटलं मला अटक करायला, दिल्लीत म्हटलं मी इथेच बसलो आहे. हे मी अमित शहाना सांगितलं आहे, मी इथेच बसलो आहे तुझ्या घराच्या बाजूला, या अटक करा मला. हे आम्हाला जे काळीज आहे मर्दांचं, हे बाळासाहेब ठाकरेंनी दिलं आहे. आम्ही ओरबडणारे नाही आहोत, लक्षात घ्या. नाही पण ज्या प्रकारे तुम्हाला आव्हान दिलं अरे गेलंय, सोडावं, तुम्ही कसलं आव्हान ठाण्यात जाणार देताय? का? जाऊ ना या- ठाणे काय कोणाच्या challenge स्वीकारलंय का? हे कसले हे कोण चॅलेंज देणार? तुम्ही कसे प्रश्न विचारता हो पत्रकार लोक? माझं अख्खं आयुष्य पत्रकारितेत गेलं. मी नसता असा प्रश्न विचारला कोणाला. फार तुम्ही तकलादू प्रश्न विचारता, असं वाटत नाही का? ठाण्यात जाणार का? अरे कोण हे लोक आहेत? मी काल रात्री ठाण्यात जाऊन आलो, माहिती आहे का? माझं काम होतं, मी आताही जाऊ शकतो आणि मी एकटा जातो. माझ्याबरोबर यांच्यासारखा गाड्यांचा ताफा, सरकारी पोलीस बंदोबस्त, हां, ते खिडकीतून बंदुका दाखवणारे असे त्यांचे ते, मग गाडी उघडायला उतरतात त्यांचे सगळे बॉडीगार्ड्स, हे आमच्याकडे नाही. मी शिवसेनेचा नेता आहे, मला माहिती आहे जय महाराष्ट्राची ताकद काय आहे ती. एकटा असतो मी, एकटा. आताही मी इथे एकटा, आता बाहेर एकटा जाणार. या कसे परत जातात ते बघतो, हे पण सांगतो. नाही पण राऊत साहेब, एक आहे की जी वक्तव्य शिंदे शिवसैनिकडून येतात त्यात मंत्री शंभूराज देसाई असं म्हणतायत की राऊतांची विधानं चुकीची आहेत. बघा, स्वतः बाळासाहेबांनी दिघेंच्या कामाचं कौतुक हो, मग केलं केलंच आहे ना. अनेक व्हिडिओ आहेत. हो, पण मी कुठे म्हणतो नाही केलं म्हणून? हा वेडा माणूस आहे काय? मी उलट दिघे साहेबांचं अभिमानानं नेहमी गौरव करतो की इतका निष्ठावान नेता, जिल्हा प्रमुख असला तरी त्याला नेत्याचा मान होता, मी नेहमी म्हणतो हे. आणि त्यांच्यासारखा आदर्श जिल्हा प्रमुख राहावा असं बाळासाहेबांचं नेहमी म्हणणं असायचं. आणि जेव्हा जेव्हा आता मी त्या तुमच्या कोणते नाव काय कोणाचं घेतलं? शंभूराज देसाई मंत्री आहेत ना ते? मंत्री. हां, मंत्री आहेत ते असतील, एकनाथ शिंदे असतील, त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो, शिवसेना प्रमुखांनी, उद्धवजींनी जेव्हा जेव्हा दिघे साहेबांचं कौतुक करून त्यांना म्हटलं की दिघे तुम्हाला आता बढती द्यायला पाहिजे, तुम्ही ठाण्याच्या बाहेर पडा महाराष्ट्रात, तेव्हा तेव्हा दिघ्यांनी विनम्रपणे हात जोडून बाळासाहेबांच्या चरणाला स्पर्श करून सांगितलं, साहेब मी तुमच्या चरणाशीच बरा आहे, मला ठाण्यातच राहू द्या, मी ठाण्यातच सुखात आहे. कळलं? हे आमच्या समोर अनेकदा झालं. त्यांना अनेकदा प्रमोशन पक्षात जे मिळतं आमच्याकडे तो देण्याचा प्रयत्न झाला आणि ते म्हणले नाही, मला ठाण्यातच सुख. म्हणाले अरे एवढं तुझं वलय आहे, तुम्ही आता महाराष्ट्रात काम करा, राज्याच्या नेतृत्वात या. तो इतका महान माणूस होता आनंद दिघे की त्यांनी विनम्रपणे हात जोडले, सांगितले नाही मी इथेच बरा आहे साहेब, मी तुमच्या चरणाशीच बरा आहे. हे ह्या अशा निष्ठावंत माणसावरती हे असे तमाशे करतायत, हे गद्दार आणि बेईमान लोक, हे गद्दार आहेत. आणि यांची गद्दारी ही त्यांच्या शरीरामध्ये विषारी गुटख्यासारखी भरलेली आहे. हा विषारी गुटखा आहे, पण लक्षात घ्या गुटखा बंदी झालेली आहे, यांच्यावर सुद्धा बंदी येणार आहे. राऊत साहेब, आणखी काही विषय आहेत. एक आता माहिती समोर येते आहे की जो बहुचर्चित बुलेट ट्रेन प्रकल्प आहे, ऑगस्ट 2027 पासून त्याचा पहिला टप्पा सुरू होतो आहे. आज अधिकृतपणे त्याची घोषणा करण्यात आलेली आहे. मग चांगली गोष्ट आहे, होऊ द्या, ह्याच्यावर मी काय बोलू. तर बुलेट ट्रेनला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोध आहे. नक्कीच विरोध आहे. आमच्या जमिनी घेतल्या, BKCमध्ये अतिक्रमण केलं आणि बुलेट ट्रेनची मागणी काय आम्ही कधी केली नव्हती. तुम्हाला बुलेट ट्रेन सुरत काय सुरत ना, अहमदाबाद आणि मुंबईच का? तुम्हाला बुलेट ट्रेन दिल्ली आणि मुंबईसुद्धा करता आली असती.
तुम्हाला बुलेट ट्रेन मुंबई आणि आग्रा करता आली असती, तुम्हाला बुलेट ट्रेन मुंबई जयपूर करता आली असती किंवा अहमदाबाद जयपूर करता आली असती. तुम्हाला मुंबई गुजरातशी जोडायची आहे भविष्यात घास गिळण्यासाठी. जे उद्धवसाहेब सांगतात ना, इथून सकाळी जायचं, संध्याकाळी येईपर्यंत घाण साफ करून आपण ठेवायची यांची. हां, धारावीच्या बाजूला स्टेशन केलं आहे तिकडे बुलेट ट्रेनचं. करा ना, मुंबई दिल्ली बुलेट ट्रेन करा, आम्ही स्वागत करू. मुंबई जयपूर बुलेट ट्रेन करा, आम्ही स्वागत करू. अगदी मुंबई सिक्कीम बुलेट ट्रेन करा, आम्ही स्वागत करू. करताय का? मुंबई सुरतच का आणि कोणाच्या सोयीसाठी? हां, मुंबई म्हणजे एकच हो, लुटायलाच ना. चला. नाही, पण राऊत साहेब, एका बाजूला बुलेट ट्रेन सारखा प्रकल्प सुरू होत असताना मुंबई आणि आसपासच्या परिसरात जी वाहतुकीची कोंडी आहे, एका लहान मुलाला आपला जीव गमवावा आहे ना. लागला या वाहतूक कोंडी आहे ना. आता मला दादरला पूर्ण वाहतूक बघा, यंत्रणा कोलमडलेली आहे. अहमदाबाद मुंबईत एका मुलाचा मृत्यू झाला, दुर्दैव आहे. मुंबईच्या रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे असे रोज मृत्यू होत आहेत, ते माहिती आहे का तुम्हाला? ह्याच्याविषयी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही योजना, काही भूमिका आहेत का? माझ्या माहितीप्रमाणे मधल्या काळामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे हे मुंबईतल्या ट्रॅफिकच्या प्रश्नावर या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. प्रताप सरनाईक अनेक पक्ष फिरून शिवसेनेत आले असं म्हणत राऊत टीका करतायत. इतकंच नाही तर आगामी काळात शिंदेची शिवसेना भाजपात विलीन होणार असं राऊतांचं वक्तव्य आहे. राऊत यांनी खळबळजनक विधान या ठिकाणी केले. खासदार संजय राऊत यांनी हा दावा केलेला आहे. शिंदेची शिवसेना आगामी काळात भाजपात विलीन होणार असं राऊत म्हणतायत. यावरून दिवसभरात राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. खासदार संजय राऊत यांनी हा दावा केलाय. राऊत नेमकं या सगळ्या मुद्द्यावर काय म्हणालेत ते देखील आपण ऐकणार आहोत. पण अतिशय मोठं वक्तव्य राऊतांकडून, मोठा दावा. आगामी काळात शिंदेची शिवसेना भाजपात विलीन होणार असं राऊतांचा दावा आहे. विशेषतः हे विधान फार महत्त्वाचं. याकरता 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. येणाऱ्या काळामध्ये आगामी निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, मुंबई महापालिका निवडणुका आहेत. मुंबईत महापौर कोणाचा होणार या संदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे. या साऱ्या घडामोडी असताना तिथं राऊतांकडून हे वक्तव्य करण्यात येत आहे, असा दावा करण्यात येतोय, ज्यावर आता मात्र वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. राऊत नेमकं काय म्हणाले ऐकूया आपण. यांचा पक्ष जो आहे हा भविष्यामध्ये भाजपात विलीन होतो आहे, हे मी वारंवार सांगतोय. आणि मी जेव्हा सांगतोय तेव्हा ते सत्य होतं. यांना भाजपात विलीन व्हावं लागेल. काय हवं ते करा. हा संजय राऊत कच्च्या गुरूचा चेला नाही, हा बाळासाहेब ठाकरेंचा चेला आहे. आणि आयुष्यभर त्याने शिवसेना, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, ठाकरे कुटुंब यांच्याबरोबरच इमान एतबारे राहण्याचा प्रयत्न केला. शिंदेची शिवसेना आगामी काळात भाजपात विलीन होणार असं राऊतांचं वक्तव्य आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुंबईत महापौर कोण होणार या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू असतानाच तिथं राऊतांनी हा दावा केलेला आहे. त्यामुळे अर्थातच याविषयी जोरदार चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. शिवाय दसरा मेळाव्याला काही दिवसच आता शिल्लक आहेत. या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून दोनही शिवसेनेची रणनीती आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं स्पष्ट होईल असं म्हटलं जात आहे. अशातच राऊतांचं हे वक्तव्य सर्वार्थानं महत्त्वाचं मानलं जात आहे. यावर आता शिंदेच्या शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया उमटते याकडे सगळ्यांच्याच नजरा असतील. खासदार संजय राऊत यांनी एक मोठा दावा आता केलेला आहे. आगामी काळात शिंदेची शिवसेना भाजपात विलीन होणार असा दावा खासदार संजय राऊत करतायत. सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये राऊत यांनी या सगळ्या संदर्भात वक्तव्य केलेली आहेत.
येणाऱ्या काळात महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडणार आहेत असं राऊत म्हणतायत. असं म्हणत असतानाच त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या काही नेत्यांवर टीका करत आगामी काळातील घडामोडींसंदर्भातही दावा केलेला आहे. प्रताप सरनाईक यांच्याविषयी देखील वक्तव्य करण्यात येत आहे. राऊतांकडून अनेक पक्ष फिरून प्रताप सरनाईक आलेले आहेत अशा शब्दात राऊत विधान करतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.